या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। सोलापुरातील नामांकित कर सल्लागार यांची त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने 58 लाखांची फसवणूक केल्याची घटना शनिवार 22 मार्च रोजी उघडकीस आली आहे। जुलै 2021 ते एप्रिल 2024 या काळात ही फसवणूक करण्यात आली। नंदकिशोर राम निवासजी काबरा, वय 62, राहणार बुधवार पेठ, श्राविका शाळेजवळ, सोलापूर, हे सोलापुरातील एक नामांकित कर सल्लागार आहेत। त्यांच्या कार्यालयातील लक्ष्मण भीमाशंकर कोनाळे, राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर, हा अकाउंटंट म्हणून काम पाहत होता। त्याने जुलै 2021 मध्ये कोनाळे याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कर्नाटक बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे NR काबरा अँड कंपनी या नावाने बँक खाते उघडले। त्यासाठी फिर्यादी काबरा यांच्या कार्यालयातील त्यांच्या नावाचा शिक्का आणि लेटर पॅडचा वापर लक्ष्मणने केला आणि तो या कंपनीचा मालक असल्याचे त्याने भासवले। त्यानंतर त्याने फिर्यादीचे खातेदार तसेच त्यांच्या कामाची फी म्हणून NR काबरा अँड कंपनी या नावाने आलेले धनादेश स्वतः उघडलेल्या खात्यात जमा करून घेतले। ती रक्कम 13,47,333 इतकी होती। त्यानंतर 44,63,709 इतका आयकर परतावा स्वतःच्या फायद्यासाठी ट्रान्सफर करून घेतला। यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे खातेदार यांची एकूण 58,11,042 इतकी रक्कम काढून घेऊन फसवणूक केली आहे। या प्रकरणी नंदकिशोर काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस ठाण्यात लक्ष्मण कोनाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।